नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. आपण पाहता एक विशेष कार्यक्रम काडी मोड. अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझॅन यांचा संसार अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. ऋतिक रोशनच्या पत्नीनं ऋतिकपासून कायमचं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं खुद्द ऋतिकनं एका निवेदनात म्हटलंय. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संपलं 17 वर्षांचं नातं. ऋतिक सुझॅन झाले विभक्त. बॉलिवूडमध्ये आणखी एक काडीमोड. बॉलिवूडचा अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझॅन यांचा संसार अखेर घटस्फोटाच्या वळणावर येऊन पोहोचलाय. ऋतिकची पत्नी सुझॅनने ऋतिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गेल्या 17 वर्षांचं त्यांच्यातलं नातं अखेर संपुष्टात आलंय. खरं तर या जोडप्यात धुसफूस असल्याच्या बातम्या अधूनमधून येत होत्या. मात्र अखेर ऋतिकनंच यावर शिक्कामोर्तब केलं. सुझॅननं आपल्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याची बातमी खुद्द ऋतिकनंच एका निवेदनातून दिली. ही बातमी बॉलिवूडसाठी मोठी धक्कादायक होती. कारण त्यांच्या लग्नाला 13 वर्ष झाली असली तरी त्यांची बालपणापासूनची मैत्री होती. ही मैत्री पुढे पती पत्नीच्या नात्यात बदलली. हे बॉलिवूडचं सर्वात हॉट कपल मानलं जात होतं. सुझॅन ही अभिनेता संजय खानची मुलगी. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्या प्रेमातूनच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ऋतिकचा कहो ना प्यार हे रिलीज झाला आणि एका रात्री तो बॉलिवूडचा स्टार बनला. तरुणी त्याच्यावर अक्षरशः फिदा होत्या. मात्र त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात ऋतिकनं आपली बालमैत्रीण सुझॅनशी विवाह केला. हे बॉलिवूडचं हॉट कपल मानलं जात होतं. मात्र त्यांच्या नशिबात केवळ 13 वर्षांचं वैवाहिक सुख होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. ऋतिकच्या म्हणण्यानुसार सुझॅननं त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. बॉलिवूडच्या या जोडप्याला रेहान आणि रिदान ही 2 मुलं आहेत. ऋतिक सुझॅनच्या वेगळं होण्याच्या निर्णयामुळे ऋतिकच्या चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सुझॅननं ऋतिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात ऋतिकनं आपल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय ते पाहूया. सुझॅननं माझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. आमचा 17 वर्षांचा संसार कायमचा संपवायचा निर्णय घेतलाय. संपूर्ण कुटुंबासाठी हा कसोटीचा क्षण आहे. मीडिया आणि एकूणच सर्वांनी या काळात आमची प्रायव्हसी सांभाळावी. या बातमीमुळे माझ्या चाहत्यांची निराशा होऊ नये असं मला वाटतं आणि या घटनेमुळे लग्न संस्थेवरील लोकांचा विश्वास उडू नये असंही मला वाटतं. माझा लग्न संस्थेवर गाढ विश्वास असून लग्न संस्थेविषयी माझ्या मनात अपार असा आदर आहे. माझी काळजी करणाऱ्या माझ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्यावर उत्तम उपचार सुरू असून लवकरच मी माझं पूर्ववत आयुष्य सुरू करेन. तर आपण बघतोय की बॉलिवूडमध्ये अशा प्रकारचा पुन्हा एक काडीमोड आपल्या सगळ्यांसमोर आला. आणि महत्त्वाचं म्हणजे यांची ही मैत्री 17 वर्षांपासूनची होती. काय कारणं असू शकतात, यामागची पार्श्वभूमी काय असू शकते, हे सगळं चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर. दिलीपजी, झी 24 तासमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. दिलीपजी, आपण बघितलं हे नातं 17 वर्षांपासूनची मैत्री, 13 वर्षांचा संसार आणि आता काडीमोड घेण्यात येणार आहे. तुम्ही कसं बघता एकूणच या बातमीकडे? काल जेव्हा मला ही बातमी कळली, जी मलाही मेल आला निलोफरकडनं, त्यावेळेला मला आश्चर्य आणि वाईट असं दोन्ही वाटलं. वाईट अशासाठी वाटलं की ऋतिक रोशन हा माझ्या मते सध्याचा सर्वात जास्त गुणवत्ता असलेला असा अभिनेता आहे. दुसरं म्हणजे त्याचा संसार सुरुवातीची काही वर्ष तर आपण पाहत आलेलो आहे की अत्यंत व्यवस्थित चाललेलं आहे. कुठे काही गडबड वगैरे नव्हती. गेल्या 2-3 वर्षापासून ती धुसफूस सुरू झाली. आणि आश्चर्य असं वाटलं की मग ह्या निर्णयापायन ते का आले, ह्या निर्णयापायन येण्याजोगी असं काय घडलं. आता काय घडलं याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पडद्याआडच्या ज्या गोष्टी आहेत, त्या नजीकच्या काळामध्ये बाहेर येतीलच. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोचतील. परंतु मी असं बघतो की असं व्हायला नको होतं. मग अशासाठी व्हायला नको होतं की आपली जी हे आहे, आपला समाज, आपली संस्कृती किंवा आपली परंपरा आहे, ही विवाह संस्थेवर विश्वास दाखवणारी किंवा विवाह संस्था टिकून राहावं अशा पद्धतीचं आहे. मग तो संसार एखादा स्टार सुपरस्टारचा गाणं असावा. त्यामुळे मला असं वाटतं की आता जसं म्हणालो आपण की हे जे सगळं प्रकरण आहे हे घटस्फोटाच्या वळणावर जात आहे, अशा पद्धतीचं आपली आता ही प्रतिक्रिया आहे. कसं आहे की आता हे वेगळे झालेत. आता हे घटस्फोटापर्यंत जातील की नाही हे नजीकच्या काळामध्ये स्पष्ट होईल. त्याच्या पाठी जे काही बराच काळ घडलेला आहे त्याचा हा कुठेतरी स्फोट झालेला आहे किंवा हे कुठेतरी एक उद्ध्वस्त पण आलेलं आहे. दरम्यानच्या काळात एक गोष्ट शक्य होऊ शकते, काही दिवस ते वेगळे राहतील आणि पुन्हा एकत्र सुद्धा येतील. किंवा मला असं वाटतं की काही दिवस ते वेगळे राहून त्यांनी एकत्रही व्हावं.
चित्रपटसृष्टीतली अशी 3 उदाहरणं देईन. ते काही वर्ष वेगळे राहिले आणि नंतर कालांतराने एकत्र आले. सगळ्यात पहिलं आपण उदाहरण द्यायला पाहिजे ते म्हणजे राजेश खन्ना आणि डिंपल कापडे यांचं. त्यांनी 12 वर्षाचा संसार केला, त्यानंतर ते वेगळे झाले. त्यांच्यामध्ये पण अशी धुसफूस झाली, परंतु कालांतराने ते एकत्र आले. रणधीर कपूर आणि बबिता म्हणजे करीना आणि करिश्माचे माता पिता तेही बराच काळ वेगळे राहिले, परंतु वेगळे राहिले तरी घटस्फोट नाही घेतला. कालच एका वृत्तपत्रामध्ये आपल्याला ह्या जोडप्याचं छायाचित्र पाहायला मिळालं. तिसरं उदाहरण आहे गुलजार साहेब आणि राखी. ते वेगळे झाले, त्यांनी घटस्फोट नाही घेतला. आता वेगळं राहण्यासाठीची किंवा वेगळं काही काळ तरी वेगळं राहण्यासाठीची जी कारणं असतात ती वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेली असतात. कलाकार हा संवेदनशील असतो, त्याला एक करिअरकडे फोकस करावा लागतो. तो होतो न होतो अशा वेळेला जर व्यक्तिगत आयुष्यामध्ये इतर काही गोष्टी घडत असतील तर त्याला काही काळ वेगळं राहावंसं वाटतं. खरंय दिलीपजी, म्हणजे मला इथे हाच एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा. तुम्ही अगदी बरोबर मुद्द्यावरती आलाय की काही काळ ते वेगळे राहतात. खरोखरच आहे, घरातली काही प्रश्न आहेत म्हणून त्यांच्या करिअर वरील फोकस जर का हटत असेल तर हे खरोखरच अयोग्य आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य वाटतो का? तूर्त हा निर्णय योग्य वाटतोय की अशासाठी योग्य वाटते की समजा ऋतिक रोशनला आपल्या पुढील वाटचालीकडे लक्ष देण्यासाठी एक मानसिक शांतता लाभत नसेल तर सुजान त्याच्यापासून वेगळी राहणं हे मला वाटतं की दोघांच्याही पथ्यावर पडण्यासारखं आहे. दोघेही मॅच्युअर्ड आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की ते काही काळ वेगळे राहतील, पूर्ण परिस्थितीचा विचार करतील, बदलती परिस्थिती स्वीकारतील, दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी दोघांचे माता पिता काही प्रयत्न करतील. म्हणजे आपण सकारात्मक दृष्टीने ह्या सगळ्या एकूण प्रकरणाकडे पाहायला पाहिजे. एवढं असून सुद्धा समजा ते एकत्र येऊ शकले नाहीत तर मग ह्यामागे काहीतरी गंभीर गोष्ट आहे असं निष्कर्ष काढावा लागेल. आणि फक्त मला एकच म्हणायचं आहे की फिल्म मीडिया म्हणजे जो गॉसिपिंगच्या वाटेने जाणारा जो मीडिया आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचे चुकीचे अर्थ लावू नये. कारण काय होतं की अशा पद्धतीच्या घटना ज्या घडतात त्यावेळेला जनसामान्यांमध्ये चुकीचे संदेश जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गॉसिपवाल्यांनी ह्या प्रकरणामध्ये उगाच मीठ मसाला निश्चित गॉसिपवाल्यांनी खरोखरच मीठ मसाला लावू नये. म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे लग्न संस्थेवरती माझा विश्वास आहे असं म्हणत एक प्रकारची मॅच्युरिटी त्यांनी दाखवली आहे. या संदर्भात दिलीपजींशी अजून चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी एक पॅकेज बघूया. ऋतिक आणि सुझाननं विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय, पण त्यांच्या विभक्त होण्यामागे मेक्सिकन अभिनेत्री बार्बरा मोरी असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. काईट सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ऋतिक आणि बार्बरा यांच्यात जवळीक वाढली होती. कहो ना प्यार है म्हणत ऋतिक रोशननं बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि पदार्पणातच तो बॉलिवूडचा स्टार बनला. त्याचा पहिलाच सिनेमा सुपर डुपर हिट झाला. पण हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच ऋतिक आपली बालमैत्रीण सुझॅनशी विवाहबद्ध झाला. मैत्री, प्रेम आणि नंतर विवाह असं त्यांचं नातं बदलत गेलं. सुझॅन ही अभिनेता संजय खानची मुलगी, त्यामुळे तिच्यासाठी बॉलिवूड काही वेगळं नव्हतं. बॉलिवूड तारकांच्या अफेअर्सची चर्चा तिच्यासाठी नवीन होती. पण 2010 मध्ये त्यांच्या होम प्रोडक्शन काईट सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आणि ऋतिक सुझॅनच्या आयुष्यात बार्बरा नावाचं वादळ घोंगावू लागलं. You know I'm not interested. You kiss me. I kissed you. Yeah, you kiss me. Yeah, well, you kiss me back. No, you kiss me. You don't like it? No. Then give it back to me. काईटमध्ये मेक्सिकन अभिनेत्री बार्बरा मोरी ही ऋतिकची हिरोईन झाली होती. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ऋतिक बार्बराची जवळीक वाढली होती, तशा बातम्याही येत होत्या, पण त्याचं ऋतिकनं खंडन केलं. पुढे याच कारणावरून ऋतिक सुझॅनमध्ये खटके उडू लागले. एवढंच नव्हे तर सुझॅन याच कारणावरून माहेरी निघून गेली होती. पण दोन्ही कुटुंबातल्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली आणि पुन्हा त्यांचा संसार सुरू झाला. मात्र त्यांच्यातले संबंध आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. अखेर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तेव्हा एकूणच याच विषयावरती चर्चा करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्याकडे जाऊया. दिलीपजी, आता आपण हे पॅकेज बघितलं. एकदा स्टारडम मिळालं की अफेअर्सच्या चर्चा होणं, मीठ मसाला लागणं हे साहजिकच आहे. कदाचित आपण बघतोय की बार्बरा मोरीचं नाव तर घेतलं जातं, म्हणजे पती पत्नी आणि वो इथेही असंच आपल्याला जाणवतं की काही वेगळं असू शकतं. कदाचित असंही असू शकतं. कसं आहे की चित्रीकरणाच्या निमित्ताने बराच काळ कलाकार घराबाहेर असतात, दूरवर असतात. त्यावेळेला इतरांच्या सहवासात
आल्यानेच मग ती जो एकमेकांचा स्वभाव आणि सहवास आवडू शकतो. आणि हे थोडंसं स्वाभाविक आहे की हिंदीची चित्रीकरण सत्र खूप मोठी असतात. विदेशामध्ये तर असतात, हे आपण बऱ्याचशा चित्रपटामध्ये पाहतच असतो. तर अशा वेळेला थोडंसं आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे. परंतु त्याचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे त्या कलाकाराच्या हाती असतं. परंतु अशा घटना, आणि आता कसं आहे की आता एकूणच ह्या वर्गामध्ये म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये आणि उच्चभ्रू वर्गामध्ये एक मोकळं वातावरण आलेलं आहे. एक अपमार्केट विचार केला जातोय. त्यामुळे परस्त्री किंवा परपुरुष संबंध किंवा मैत्री हे आता फारसं गैर मानलं जात नाही. अगदी तर खरं. मला असं वाटतं की त्याच्यातून हे म्हणजे बार्बारा मोरीचं आपण आता नाव घेतोय, म्हणजे त्या प्रकरणापासून ह्या सगळ्याची सुरुवात झाली, हा आत्ताचा आपला निष्कर्ष आहे. मधल्या काळात काय घडलं किंवा काय त्याला वळणं लागली हे नजीकच्या काळामध्ये हळूहळू आपल्या समोर येतच राहील. परंतु ती जर निमित्त असेल तर हे थोडंसं स्वाभाविकही म्हणावं लागेल की कदाचित असंही असेल की तिच्याबरोबर काम करताना त्याला कम्फर्ट वाटलं असेल किंवा काईटसारखा एक थोडाशी अवघड भूमिका होती, त्याच्यामध्ये ऋतिकला असं वाटलं असेल की मला इथे रिलीफ मिळतोय, तर कदाचित तो तिकडे थोडासा सरकलाही असावा. आणि असं बऱ्याचशा कलाकारांच्या बाबतीत घडतं. त्यामुळे असं होतं की बऱ्याचदा जे गॉसिपिंग सुरू होतं ते असंच पद्धतीने सुरू होतं की सेटवर कम्फर्ट झोन जो असतो तो एखाद्या कलाकारामुळे अभिनेत्रीला किंवा नायकामुळे नायिकेला किंवा नायिकेमुळे नायकाला जेव्हा मिळतो त्याच्यातून अशा पद्धतीच्या बातम्या यायला सुरुवात होते. आणि बातम्या आणि अफवा याच्यामध्ये अंतर राहत नाही आणि मग ते सगळं पॅकेज आपल्या पायात येतं. अगदी. आणि मग ते ज्या वेळेला त्या कलाकाराच्या घरी पोहोचतात या गोष्टी, त्याला ते कशा पद्धतीने हाताळतात किंवा त्याचा स्वीकार करतात किंवा त्याकडे खरंय. खूप पाहतात, महत्वाचं आहे हे दिलीपजी खूप की महत्वाचं आहे. अशा ज्या गोष्टी घरापर्यंत पोहोचतात आणि मग ते दोघं कसे हाताळतात. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर. दिलीपजी, आपल्याला माहिती आहे की ज्या तऱ्हेनं काडीमोड घेण्याचा निर्णय दिलेला आहे, त्याचबरोबर ऋतिकने एक निवेदन सादर केलं आणि आपल्या लग्न संस्थेवरती विश्वास आहे असं दाखवून एक प्रकारची मॅच्युरिटी देखील दाखवली. कसं पाहता आपण या सगळ्यांकडे? माझ्या मते ऋतिकने फार चांगलं केलं. कसं आहे की ह्या संदर्भातल्या बातम्या गेल्या 2-3 वर्षांमध्ये येत आहेत, त्याच्यातून काहीतरी चुकीचं वळण लागण्यापेक्षा किंवा चुकीचे संदर्भ किंवा संदेश जनतेत जाण्यापेक्षा किंवा चित्रपटसृष्टीत जाण्यापेक्षा आपण एक निवेदन देणं हे मला वाटतं त्यांनी एक मॅच्युरिटी दाखवलेली आहे. हे फार चांगलं झालं. मागे ऐश्वर्या यांनी सुद्धा मी सलमान खानवर प्रेम करत नाही अशा पद्धतीचं निवेदन आईच्या वतीने दिलं होतं. आणि हे आता एक असं आपण प्रकरण बघतोय की निवेदन दिल्यामुळे काय होतं की एक ह्या सगळ्या गोष्टीला एक विश्वासार्हता सुद्धा आलेली आहे. म्हणजे ऋतिकनी स्वतःच सांगितलंय की आम्ही वेगळे होतोय, तर याच्यावरनं वेगळे काही गैरसमज होऊ नयेत असा याच्यातून एक आपल्याला एक सिग्नल मिळतोय. पण मला असं वाटतं की ऋतिकची हे मॅच्युरिटी आहे आणि ही त्याची मॅच्युरिटी त्याच्या अभिनयामध्ये, वावरण्यामध्ये आणि मुलाखतीमध्ये सुद्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळते. म्हणजे क्रिस 3च्या निमित्ताने आम्हा काही निवडक पत्रकारांना त्याच्या बंगल्यावर मुलाखतीसाठी ज्या बोलवलं होतं त्यावेळेला त्याची ही मॅच्युरिटी मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली की ऋतिक हा सगळ्या गोष्टींकडे अत्यंत तपशीलवारपणे, मुद्देसूदपणे आणि गांभीर्याने पाहणारा असा अभिनेता आहे. म्हणजे मी तर असं म्हणतो की ऋतिक रोशन हा व्यावसायिक सिनेमातला नसरुद्दीन शाह आहे. म्हणजे जी प्रयोगशीलता ज्याला म्हणतात अभिनयातली किंवा कारकिर्दीतली, ती ऋतिक रोशनकडे कोणत्याही खानपेक्षा जास्त आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आपण आता तर नेहमी असं म्हटलं जातं की ऋतिक फक्त आपल्या पित्याच्या दिग्दर्शनाखालीच मास्टर ठरतो, पण असं नाही आहे. तर आपण असं बघितलं तर आशुतोष गोवारीकरचा जोधा अकबर आहे, करण मल्होत्राचा अग्निपथ आहे किंवा संजय लीला बन्सालीचा गुजारिश आहे, जोधा आपला अक्षरचा हे आहे आपला जिंदगी ना मिलेगी दोबारा आहे. तर अशा चित्रपटामध्ये सुद्धा ऋतिक सुझानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी बॉलिवूडसाठी हा काही नवीन विषय नाही. यापूर्वीही बॉलिवूडच्या बड्या तारकांनी घटस्फोट घेतलाय. आपण पडद्यावर बघू शकता ऑन स्क्रीन ऋतिक आणि सुझान. आमिर खान आणि रीना. आपल्याला माहिती आहे सैफ अली खान आणि अमृता सिंग. आणि संजय दत्त, रिहा पिल्लाई. मग इकडे कमल हसन आणि वाणी गणपती असो असे अनेक पेअर्स आपल्याला दिसतात की ज्यांचे घटस्फोट झाले. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जाऊयात दिलीप ठाकूर यांच्याकडे. दिलीपजी, आपण बघतो की नेहमी चित्रपट क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. काय या मागची कारणं असू शकतात?
याला कारणं बरीच असतात. एकतर काय आहे की स्टार हा घरापासून सातत्याने दूर असतो. म्हणजे कुटुंबाला वेळ खूप दूरवर गेल्यानंतर आपण घराशी संपर्क ठेवण्याची माध्यमं नव्हती. हे एक कारण झालं. आणि दुसरं म्हणजे ज्या कलाकारांबरोबर आपण काम करतो त्यांचा स्वभाव आवडू लागतो आणि मग त्याच्यातून ही प्रकरणं वेग घेतात. म्हणजे आपण आता धर्मेंद्र हेमा मालिनीचं जर प्रकरण पाहिलं की धर्मेंद्र विवाहित असून सुद्धा ड्रीम गर्ल त्याच्याकडे आकर्षित झाली. खरंय. मग हे एक मग असं होतं की ह्या सगळ्याकडे आहे ना एक तद्दन फिल्मीपणे न पाहता याला कुठेतरी म्हणजे हा काही वेगळा विषय आहे याचा एक मानसोपचार तज्ज्ञांनी सुद्धा ह्या पद्धतीने विचार करायला पाहिजे की ह्या व्यक्ती मनाने जवळ येतात, हृदयाने जवळ येतात, ह्या मागची काय कारणं असावी. आणि मग हे स्टारडमच्या बाबतीत काय करतं किंवा ह्या इतर स्त्रिया आहेत ह्या विवाहित पुरुषाकडे आकर्षित का होतात की ह्याच्यामध्ये काही कारणं आहेत, कशी कारणं आहेत, ह्याचा अधिक खोलात जाऊन तपशिलात जाऊन मला वाटतं विचार व्हावा. खरी गोष्ट आहे. तर असं झालं तर मला असं वाटतं की ऋतिक रोशन आणि आता जे सुझानचं जे प्रकरण झालं त्याच्याकडे थोडंसं गांभीर्याने पाहिलं जाईल किंवा खरंय का? गांभीर्याने पाहिलं जावं. अगदी म्हणजे गांभीर्यानं नुकतंच आपलं पाहणं ते खूप वेगळे गरजेचं झाले. आहे. हां. आणि दिलीपजी खरं तर तुमच्याकडून कितीतरी ऐकण्यासारखं आहे. अगदी खूप मोठा कोश आहे तुमच्याकडे या सगळ्या गोष्टीचा. मात्र तुर्तास धन्यवाद आमच्याशी इतकी महत्त्वपूर्ण चर्चा केल्याबद्दल. दिलीप ठाकूर आपल्या बरोबर होते. तर आता आपण बघितलं की अशा काही जोड्या आहेत की ज्यांचे घटस्फोट झाले. मात्र अशाही काही जोड्या आहेत जे काही दिवसांसाठी विभक्त झाले आणि पुन्हा एकत्र आले. आणि ज्याप्रमाणे ऋतिकने म्हटलं की माझं लग्न संस्थेवरती विश्वास आहे, आपण आशा करूया हे दोघं एकत्र येतील. या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आपण पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.